वाटांना सारेना समजा पहिल्या दिवशी ज्यांची कीर्तन सेवा झाली ते महाराज आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्या दिवशी रात्रीचे कीर्तन तुम्ही त्या आनंदाने ऐकले. आता त्यांच्याकडून मी काय बोलणार आहे, गीता कंठस्थ आहे, पण जशी काही ज्ञानोबाची बुद्धी देते त्याप्रमाणे बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आलं लक्षात. आणि ह्या नियोजन आयोजनाला सर्वांनी साथ दिली. या ठिकाणी सुंदर असा 3 दिवसाचा सप्ताह चालू आहे. कुठल्याही प्रकारचं निर्विघ्न होता नाही हा सप्ताह अनुदान पार पडलेला आहे. आणि या सप्त्याला ज्यांची उपस्थिती लावली आहे ती सर्वात महिलांचा समावेश जास्त आहे ठाणेकरचा, त्यांच्यासाठी एकदम जोरदार आहे. बसच फुल भरून आणि बसच सगळ्याला सांगावं लागलं नाही आता बुकिंग झालं. पहिल्याचं पुन्हा एकदा कौतुक ठाणेकरांच्या आमच्या या छोट्याशा संकल्पना आम्हाला वाटतं 8, 9, 10 स्टार गायक वादक मिळतात का नाही, पण 3 दिवस दावण बाबा असतील, शिंदे महाराज असतील, आमचे गारगोडी महाराज असतील नाही का, आदक महाराज असतील, असे सर्वांनी टाळ करायला कोणी जणांनी या ठिकाणी सहकार्य केलं. त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो. निकम महाराज त्या दिवशी भोले महाराजांनी सुंदर असं प्रवचन केलं. बाबाने हरिपाठ केला, काला प्रदक्षिणा झाली, सुंदर असं नियोजन झालं. 2 दिवस कीर्तनाला मृदंगाची साथ करताय आशुतोष शिंदे. सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि कसं आहे, श्रोता नव्हे वक्ता. आणि तुम्ही सर्व श्रोते सज्जन व्हायला 10,000 श्रोते असू द्या नाही तर 10 श्रोते असू द्या, त्यात एक तरी वक्ता अनुभव असतो. कोणाचं ऐकायला असतं, चांगल्या थोडा मोठाच ऐकायला असतं. म्हणून 10,000 लोकांच्या पुढे पण तेच सांगायचं आणि 10 लोकांच्या समोर पण तेच सांगायचं. मग सर्व श्रोते सज्जन व्हायला नतमस्तक होतो. तुम्ही आम्ही जो हा टास्क केला आहे त्याचं नक्कीच तुम्हाला आम्हाला फळ मिळणार आहे. कारण शेवटी मला बोलायला वेळ मिळणार आहे. ज्यांनी योगदान दिलं त्यांचा आपण शेवटी सत्कार करणार आहे. मी माझी सेवा अंगाच्या आटोपणार आहे. पण ज्यांनी या ठिकाणी योगदान दिले त्या सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. सर्व श्रोते सज्जन माझ्या चरणाचं दर्शन घेतो. उपस्थित असताना आमचे नाथ बाबा परभणी 2 दिवस या ठिकाणी आलेले असे बरेच मंडळी राहिले. त्या सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो आणि मी माझ्या अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो. अभंग देवाला प्रेममूर्ती नामदेवायचं आहे. प्रेममूर्ती का म्हणण्याचं आहे का, नामदेव रायाने सतत देवाला जवळ घेतलं. सतत मागे पुढे उभा राही सांभाळित. अरे देवाला सांगावं, देवा माझ्या घरी दिवाळी चला ना जेवायला. नामदेवाला देवाने हट्टाने सांगणार आहे, नामा अरे मी जर तुला घरी आलो तर विटेवर कोण उभा राहणार. नामदेवाला सांगतात मी उभा राहिलो तर चालणार नाही का. नामदेवाला विठेवर उभं करावं आणि नामदेवाच्या घरी दिवाळीच्या उठण्याची आंघोळ करण्यासाठी त्या पांडुरंग परमात्म्याला विश्वाच्या मालकाला जावं एवढा अधिकार त्या नामदेवरायाचा. त्या नामदेवरायाचा हा अभंग घेतलाय. नामदेवराय सांगतात, दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख आहे का. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला एकच गोष्टीची अपेक्षा आहे. प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या आहेत. प्रकृती तेवढ्या कृती तेवढ्या प्रकृती आहे. प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाचे विषय वेगळे आहे, प्रत्येकाची इच्छा वेगळी आहे, प्रत्येकाचे विषय वेगळे आहे. पण प्रत्येकाला एका गोष्टीची गरज आहे आणि ते म्हणजे सुख. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सुखाचीच गरज आहे. ते सुख आपल्याला कुठे नंतर सांगतात. अलग लक्षात. त्याच्या अगोदर आजचा भाग काला आहे. काय आहे आता काला म्हणजे नेमकं काय थोडंसं बोलूया काल्याबद्दल. काला म्हणजे प्रसाद आहे. काला म्हणजे काय, परिपूर्णता आहे. काला कधी करत असतो आपला 2 दिवसाचा सप्ताह, 1 दिवसाचा, 4 दिवसाचा, 8 दिवसाचा, 10 दिवसाचा, नवीन महिन्याचा भागवत असू द्या, त्याची परिपूर्णता ही काल्याच्या कीर्तनानं होते. काला म्हणजे एक प्रसाद असतो. आपण सत्यनारायणाचा प्रसाद करतो, आपण घरी शिरा करतो, पण सत्यनारायणाच्या प्रसादाच्या पुढं काकाने मंत्रोच्चार केला आणि काकाने जो देवाला प्रसाद दाखवला तो शिरा देवाला दाखवला की तो काय होतो, प्रसाद होतो. आता सुद्धा आपलं जेवण चालूच आहे, भोजन चालू आहे. आपण 2 दिवस खातोय पण ते काय आहे, भोजन आहे. आणि आता काय, काल्याचा प्रसाद आहे. काल्याचा प्रसाद मिळण्यासाठी सुद्धा माणसाचा अहोभाग्य लागतं. हा आपल्याला काल्याचा प्रसाद मिळणार आहे. हा काल्याचा आपल्याला प्रसाद मिळणार आहे. हा काल्याचा प्रसाद किंवा हा काला आपण शेवटी का करायचा. माझे 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्नाचे उत्तर देतो आणि मी पुढे चलतो. ऐका, कोणत्याही गोष्टीची परिपूर्णता काल्याला होते. मग माझे 3 प्रश्न असे आहेत की कोणत्याही कार्यक्रमाची सप्त्याची सांगता ही काल्याच्याच कीर्तनानं का करायची. काल्याचं कीर्तन दुपारीच का आणि काल्याच्या कीर्तनाला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र काय झालं. पहिला प्रश्न आहे की काल्याच्याच कीर्तनानं या अखंड हरिनाम सप्त्याची शेवट किंवा सांगता का करायचं. त्याचं कारण असं आहे, कोणत्याही गोष्टीचा शेवट मंदिर किती लाख रुपयाचं बांधलंय याला महत्व नाही. देवालयाच्या कामात कळशू, बरोबर आहे का, परम गंगेशी मंदिर किती कोटी रुपयाचं बांधलं ह्याला महत्व नाही. पण मंदिरावर जोपर्यंत कळस जात नाही ना तोपर्यंत त्या मंदिराला परिपूर्णता येत नाही. तसं आपलं काल्याचं कीर्तन शेवटी
का करायचं? तुम्ही किती दिवस सप्ताह करा, तुम्ही किती दिवस अखंड हरिनामाचा नाम जप करा, पण जोपर्यंत आपण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगून त्या कार्याची सांगता होत नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमाची परिपूर्णता होत नाही. का भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायचं? कारण राम अवतारात सुद्धा देवानं अवतार घेतला, त्रेतायुगात सुद्धा, द्वापार युगात सुद्धा भगवान श्रीकृष्ण 8ही अवतार देवाचे झाले, पण 8ही अवतारात द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? पूर्ण नाहीत, परिपूर्ण आहेत. त्रेतायुगात राम अवतार आहे पण पूर्ण आहे, पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा कलियुगातला, द्वापार युगातला कसा आहे? परिपूर्णता आहे. म्हणजे परिपूर्णता एखाद्या गोष्टीची जर करायची असेल तर ती भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रानं का करायची? कारण भगवान श्रीकृष्ण स्वतः काय आहे? परिपूर्णता आहे. काला म्हणजे काय? तर दोन जीवाचं मिलन. काला म्हणजे तर काय? जीव शिवाचं मिलन. काला म्हणजे काय? जिथून आपण आलो त्या मूळ स्वरूपाशी जाऊन मिळणे म्हणजे काला. नोहे सरिता, नोहे सरिता पुढे बोलू की लवण मिळविता. मीठ कशापासून तयार होतं? मीठ पाण्यापासून तयार होतं ना. मीठ का बर्फापासून होते? बर्फ पाणी एकच ना पाव. मीठ पाण्यापासून तयार होते, पण तेच मीठ जर पाण्यात टाकलं तर काय होतं? त्याचं पाणी होतं. त्याप्रमाणे हा जीव जिथून आपल्याला मिळाला आहे तो जीव त्या ठिकाणी जाऊन मिळाला की काय झाले? परिपूर्ण झाले म्हणजे काला झाला. त्याला म्हणायचं काला. किंवा तुम्हाला साधा इथं आता जुन्या मातोश्री भरपूर वर्ग मारतात. जुन्या महिना भरपूर आहे. जुन्या आपल्याकडे चुली असायच्या, चुली, आणि चुलीमध्ये आपण लाकडं लावलं तर त्याचा कोळसा पडायचा. तो कोळसा जोपर्यंत तो लाल होत असतो तोपर्यंत आपण विस्तव म्हणतो, बरोबर आहे ना. आणि तो एकदा विस्तू पाण्याने विजवला त्याला काय म्हणतात? हा कोळसा. तुम्हाला सगळं माहिती, म्हणजे चुलीच्या दिवसात तो होता कोळसा. पण त्याच कोळशाला जर परत आपण विस्तव करायचं झालं तर काय करावं? प्रक्रिया नाही आगीत नाही टाकायचं. त्याच कोळशाला परत विस्तव करायचं झालं, कोळसा जर धुत बसतो आपण, साबण लावून, हमाम, रेक्सोना, लाईफ बॉय, ते कोळसा लाल भडक होईल का? त्या कोळशाला परत विस्तवात टाकावं लागेल, त्या जाळात टाकावं लागेल, त्याला भुंकारी मारावं लागेल आणि तो कोळसा परत पूर्ण होतोय. म्हणजे त्याला पहिल्या ठिकाणी जिथून त्याची निर्मिती आहे त्या ठिकाणी त्याला नेलं की तो काय होतो? परिपूर्ण, म्हणजे त्या स्वरूपाला जाऊन मिळतो. म्हणून कार्याचं पूर्णता असेल. भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? परिपूर्ण आहेत. म्हणून कार्याच्या सांगतेनं किंवा कार्याच्या कीर्तनं काय करायचे आहे? प्रत्येक गोष्टीची सांगता करायची आहे. दुसरा मुद्दा असा आहे की कार्याच्या कीर्तनाला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का? ऐका, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का असं सांगायचं आहे. दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का करायचं आहे? आपलं दत्ताचं चरित्र आहे, राम आहे, रामकथा आहे, महाभारत आहे, भागवत आहे. कार्याच्या कीर्तनाला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का करायचं आहे? कारण भगवान श्रीकृष्णाचा अवतारच एक परिपूर्ण अवतार आहे आणि तो परिपूर्णतेने नेण्यासाठी त्याचंच चरित्र गायल्यानंतर त्या सांगतेची समाप्ती होती. म्हणून त्याच्या काय करायचं आहे? कार्याच्या कीर्तनाला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र. आणि काला दुपारीच का करायचं आहे? तर भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या तटावर बाळगोपाळाला घेऊन भर दुपारी बरोबर 12 वाजता काय केलं? तो काला आपल्या सवंगड्यांना गोपाळाला चालला. म्हणून काला दुपारीच करायचा आहे. काल्याचे 3 प्रकार आहेत. काल्याच्या शास्त्रकारांनी सांगितलेले 3 प्रकार आहेत. पहिला काला आहे हरिनामाचा खिचडी काला. पहिला प्रकार आहे का? हरिनामाचा खिचडी काला. दुसरा काला आहे अभेदाचा काला. दुसरा काला आहे अभेदाचा. आणि तिसरा काला आहे कार्याचे 3 प्रकार आहेत. दुसरा डोळ्यासमोर येत नाही पटपट. हा बरोबर आहे. बघा माझं नसते असे माहिती लागेल. हा 3 प्रकार आहेत कार्याचे. एक हरिनामाचा खिचडी काला, एक अभेद्याचा काला आणि एक शिव प्रपंचाचा काला. पहिला काला आहे तो कुठला काला? हरिनामाचा खिचडी काला. हा काला कुणी केला तुम्हाला माहित आहे का? शिंदे महाराज तुम्हाला सांगतो कुणी केला. मग तुम्ही प्रमाण द्याल की तुमच्या पाट्याप्रमाणे. पहिला काला वाळवंटाला केला. कुणी केला? कैवल्य चक्रवर्ती विष्णुमाऊली ज्ञानोबरायांनी केला. कसा केला? कसा केला सांगतो तुम्हाला. तुम्हाला आठवत मी सांगतो.
भाग्य वाळवंटी माझा ज्ञानदेव गोपाळाशी लाय वाटलं. माझ्या माऊलीने काय केलं, सौंदर्याला काळा काळा वाटला, आपणही खाल्ला. त्याला काय म्हणायचं, हरिनामाचा खिचडी काला. दुसरा काला आहे अभेदाचा काला. आता मी सांगून गेलो, अभेद म्हणजे काय, जीवाच्या आणि शिवाच्या मध्ये भेद न ठेवता तो जीव एकत्र करणं म्हणजे त्याला अभेदाचा काला. आणि तिसरा काला आता सांगितलं शिव जीव प्रपंचाचा काला. हा जो प्रपंच आहे त्या प्रपंचापासून आपली मुक्ती व्हावी आणि आपण आपल्या मूळ स्वरूपाला जावं, त्याला जीव शिव प्रपंचाचा काला म्हणून. असे 3 काले, त्या 3 काल्यामुळं आपल्याला ह्या काय म्हणायचं, कृष्णाचा काला. आपला हा कोणता काला आहे, कृष्णाचा काला. जीव शिव एकत्राचा पण काला, अभेदाचा पण काला आणि दुसरा कुठला काला आहे, हरिनामाचा खिचडी काला. असा तिन्हीचा मुलगा आपण आज काय करतोय, काला करतोय. विठाला म्हणजे कार्याच्या प्रसंगाने घेतलेला अभंग धन्यवाद मूर्ती नामदेवराय आहे. आणि नामदेवराय या ठिकाणी आपल्याला दुःखाचा पत्ता, आपला सुखाचा पत्ता सांगितला. मी आता सांगून गेलो, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना एकाच गोष्टीची अपेक्षा आहे आणि ते म्हणजे सुख. सुख तुम्हाला मिळत नाही, सुखाचे कितीतरी प्रमाण आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, आशा जन्म गेला. आयुष्यभर आपण सुख 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 कशात आहे, सुख त्या कसं आहे, त्या मधमाशाच्या एका थेंबासारखं मी प्रमाण घेत नाही. कारण आपल्याला काला सांगून आपण सुद्धा आपल्याला चरित्र उच्चारायचं, त्यामुळे मी प्रमाण घेत नाही किंवा तो दृष्टांत देत नाही. सुख थेंबासारखं, एक थेंब पावसाचं एक थेंब त्या चकोर पक्षाच्या मुखात पडतो आणि तो किती 1 वर्ष त्या एका थेंबावर भूक भागवतो. तसं सुख आहे, सुख पाहता जवळ एवढे आणि दुःख पर्वता एवढं दुःख सुद्धा आपल्याला काय वाटतंय, सुख असल्यासारखं वाटतंय. आपण सर्वांनी सुखाचा भास करून घेतलेला आहे. आलं म्हणतात, सुखाचा जर पत्ता विचारायचा असेल तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना विचारा. सुखाचा पत्ता सांगतात महाराज. काय पत्ता सांगतात, आपला तो एक देव, तर कोणताही आपला एक देव करून घ्या. देव म्हणजे सुख, सुखाचंच नाव देव आहे आणि देवाचंच नाव काय आहे, सुख आहे. आपण तुकाराम महाराजांचा अपघात नुसतं आता कोठे धावे तुझे चरण. सुख सुख कशाला म्हणायचं, देवाच एकदा आपण कितीतरी आपण एवढ्या लांबून आलो, ठाण्यावरून आलो, नाशिकवरून आलो, जळगाववरून आलो, जालन्यावरून आलो, पण किती लोकांची सहा पत्राची शेड गोपाळपुरापर्यंत लाईन गेली. कशासाठी, देवाच्या पायावर रूप ठेवण्यासाठी. म्हणजे आपल्याला काय सुख आहे आणि देवाचंच दुसरं नाव सुख आणि सुखाचाच दुसरा पत्ता म्हणजे देवाचं चरण. त्या देवाचं एकदा चरण, देवाचं एकदा रूप पाहिलं की काय होतं, सुख मिळतं. पण मला सांगा, सुख नको म्हणणारा कोण आहे का जगात, सुख मला नको म्हणणारा. बरं त्याच्या विरुद्ध विचारतो, दुःख मला पाहिजे म्हणणारा कोण आहे का. नाथ बाबा किती सुंदर प्रमाणे जातो, मज लागे दुःख संतांच्या मुळात आपलं हे सगळं चाललंय असं म्हणताय कोण. आतापर्यंत कोणाचे उदाहरण दाखले आहेत का की मला दुःख पाहिजे देवा, सुखाला नको, सुख नको मला. हे तू कोणती माता होती, कोणती माता, बरोबर आहे मी बोलतो. म्हणजे कुणीतरी हात वर केला म्हणजे माझ्या प्रमाणात अनुभव तर आहेच. अरे
कुंती माता आत्या होती ना, आत्या कळते ना. आता ती वेगवेगळ्या आत्याला शब्द आहेत काय, आपल्याला पहिली मावली किंवा आत्या हे दोनच नाव असायचे. आता ते आत्या भाव, मामे भाव, काका भाव, चुलत भाव सगळं गेलंय ना आता गोष्ट. आपण काय काय कमी केलं या कलियुगात काय सांगायची गरज नाही. तुम्हाला आता पाठवलं होतं काय काय कमी झाले, केस कमी झाले, कपडे कमी झाले, बोलणं कमी झालं. दिवस रात्र माणूस व्हॉट्सअपवर आहे, दिवस रात्र. पण त्याला फोन करायला त्याला वेळ नाही. पण जाऊ द्या, आपला विस्तार तिकडे नको करायला. कुंती मातेला भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, आत्या हे आत्या, माझी तात्या नाही, माझ्या आत्याला दिसली. अगं हे आत्या, आता मी पांडवांना गादीवर बसवलंय, मी आता द्वारकेला चाललोय, तुला जर मला काही मागून घ्यायचं असतं तर घे ना आत्या. म्हणजे कुंती माता काय म्हणते, देवा तुला मागून मला जर सुख मिळवायचं असतं तर मला आतापर्यंत दुःख झालंच नसतं ना. आणि आतापर्यंत मला दुःख झालं म्हणून मी तुझी आठवण केली. तुझी जर आठवण करायची असेल तर माणसाला काय पाहिजे, दुःख पाहिजे. तुला जर मला द्यायचंच असेल तर काय ते दुःख दे. पांडवांना गादी बसवलंय, आत्याचं स्वप्न पूर्ण केलंय, तरी सुद्धा आत्या काय म्हणते, आयुष्यभर दुःखच वागलं ना. कुंती मातेनं महाभारत पाहतो ना आपण, तरी सुद्धा आत्या काय मागते, दुःखच मागते. का, दुःखातच पांडुरंग परमात्मा आपल्याला आठवतो, दुःखातच देवाची आपल्याला आठवते, सुखात नाही. पैसा पाणी नंतर आला ना माणूस हसून जातो, दुःख आलं की म्हणतो रे देवा अरे काय कोणाचं पाप केलं, पाप केलं नाही, केले कर्म झाले त्याची भोगा उपजले म्हणजे आयुष्य तुझं कर्म तुला भोगायचं आहे, बाकी पाप काय नाही. मग त्या देवाला कुंती मातेने दुःख मानले. दुःख का, तर दुःखात तुझी आठवण होईल. असं हे दुःख जावं असं कोणाला वाटतंय का नाही, आणि सुख नको म्हणावं असं कोणी नाही, लक्षात. पण इथं नामदेवराय सांगतात, दुःखाची निवृत्ती सुखाचे, सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. मग महाराज आमचं दुःख कशालाच आहे, आमचं दुःख कशालाच आहे, आम्हाला सुखाची प्राप्ती कशालाच आहे. तुम्ही म्हणताय ना दुःखाची निवृत्ती आणि सुखाचा आगार आहे, त्या आगारातून एक शिखर काढले, त्या शिखरावर कळस बसवलाय आणि तो कळस सुखाचा आमच्या पदरात तुम्ही देणार आहे आणि आमचं अत्यंतिक दुःख तुम्ही काय करणार आहे, निवृत्त करणार आहे. हे आम्हाला कशाला होईल ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तुमचं दुःख जावं असं वाटत असेल, तुम्हाला परमानंद सुखाची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल तर काय करा, दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या पांडव परमात्म्याचं, विश्वाच्या मालकाचं नवे नवे त्या परमात्म्याचं आपल्याला नुसतं मुख पाहिलं तरी आपल्याला काय सुख आहे. श्रीमुख सुखावले Yeah.
माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख किंवा पाहता श्रीमुख खावले सुख डोळ्याची भूक किंवा सर्व सुखाचे आगर बाप लक्ष्मदेव किंवा सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सागर देव म्हणजे सुखच आहे. नुसतं देवाला बघण्यासाठी त्या गोपी एवढ्या येड्या व्हायच्या का त्याला माहित होतं त्याच्यात सुख आहे. किती येड्या व्हायच्या मी नेहमी आनंदानं सांगतो विठाला विठाला पाण्याचं नुसतं निमित्त करायच्या आणि त्या भगवान श्रीकृष्णाला दिवसभर निहाळत बसायच्या. 7 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाच्या म्हातारीपर्यंत कोणी लेकी कोणी सुगा कोणी स्वतंत्र या सगळ्या त्या भगवान श्रीकृष्णाचं मुख पाहायला जायच्या. कुठं नंदबाबाच्या वाड्यावर. आणि ते गर्गाचार्य म्हणून नावाचे तिथं म्हणत होते आणि ते गर्गाचार्य म्हणतो आणि स्वतः ब्राह्मण असल्यामुळे त्याला ते पटत नव्हतं आणि ते सांगायचं आता तुम्ही वेडे आहात का. अगं त्या एवढ्या 7 वर्षाच्या बालकाचं तुम्ही पाहण्यासाठी दिवसभर तुमचा प्रपंच विसरता घरदार विसरता नव्याने स्वतःच्या पतीला विसरता हा पतिव्रतेचा धर्म तुम्ही मोडता. आणि डोळीचं माझं त्याला पाहिजे आपल्याला काय आवडणार आहे सुख होणार आहे. गर्गाचार्य त्याला नेहमी बसून अशा त्या गोष्टीला गोष्ट सांगायच्या. अगं पतिव्रतेची गोष्ट आहे का पतीची या माता अनुसरणी पतिव्रता पतिव्रतेचं लक्षण काय तुम्हाला सांगतो. अगं तुम्ही स्वतःचा घरी मालक असताना तुमचा स्वतःचा भार्या मालक असताना तुम्ही त्याला पाहायला जाता हा पतिव्रतेचा धर्म तुम्ही मोडताय. पतिव्रतेची कहाणी तुम्हाला ऐकायची आहे का. ते गर्गाचार्य त्या गोपीला जवळ घ्यायचं सांगायचं आहे. एक पतिव्रता आपल्या पतीची सेवा करत होती हातपाय दाबत होती ती पती अजीर्ण म्हणजे आजारी होता आणि त्याची सेवा करत बसलेला होता. चूल होती चूल आहे ना तुम्हाला माहिती सगळ्यांना रांगत आली मुलं मी सारवत होती चूल बरोबर असं त्याचप्रमाणे चूल होती ती आपल्या पतीची सेवा करत होती आणि पतीची सेवा करता करता तिचं 3, 3.5, 4 वर्षाचं मुलगा जागा झालं. रडत काय झालं की आपल्या आईवडिलांकडे यायला लागलं आणि समोर चूल होती विस्तव पेटलेली होती. चूल अशी धगधग करत होती समोर विस्तव होते. आता त्या पतिव्रतेनं आपल्या पतीची सेवा सोडावी तर तो पतिव्रतेचा धर्म काय होते बुडतोय. पतिव्रतेचा धर्माला फटका लागतोय. तिला ती पतिव्रतेचा धर्म पाळून ती आपल्या पतीची सेवा करत होती पण तिला वाटायचं जर मूल जर आपण नाही उचल तर मूल काय जाईल चुलीत जाईल आणि मुलाचा हात विस्तवानं भासते. मग तिला अशी तुला मनस्थिती त्या माऊलीची झाली मुलाला घ्यावं तर पतिव्रतेचा धर्म जातोय आणि मुलाला नाही घ्यावं तर मुलगा विस्तवात जाऊन पडते. काय करायचं हे गर्गाचार्य त्या गोपिकांना गोष्ट सांगतायत. मग गोपिकांनी विचार गर्गाचार्य काय केलं त्या माताबाई काहीच नाही केलं. त्या मुलाची काळजी केली नाही. आपल्या पतिव्रतेचा धर्म तिने पाळला आपल्या पतीची सेवा करत बसली. ते मूल खेळत खेळत चुलीत गेलं. चुलीतले विस्तव हातात घेतले आणि हातात त्या विस्तवासोबत खेळायला लागला. गर्गाचार्याच्या गोपी येण्यात करायला महाराज काही सांगताय काय ते मुलाच्या हातात विस्तव पडल्यावर त्या मुलाला भाजलं असेल चटका बसले नसतील. ऐका का गोपी म्हणून ऐका हा तर खरा पतिव्रतेचा धर्म आहे. आणि त्या पतिव्रतेच्या ताकदीवर त्या पतिव्रतेच्या धर्मावर त्या हातातल्या विस्तवाची फुलं झाली फुलं. एवढा महान पतिव्रतेचा धर्म असतो. काय झाली फुलं झाली. आणि हे कोण सांगते गर्गाचार्य कुणाला सांगतायत गोपीना कशाला सुख मिळण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचं मुख पाहायला जात होत्या म्हणून. आता गोपी तरी काय साध्या होत्या का अहो त्या कोण होत्या त्या जान गर्भीच्या श्रुती. गोपी काय साध्या नव्हत्या त्या गर्भीच्या श्रुती होत्या. त्या गोपीनी गर्गाचार्याला सांगितलं गर्गाचार्य झाली तुमची गोष्ट आता आमची गोष्ट ऐका. मग त्या गर्गाचार्याला ती गोपी सांगतात तुम्ही सांगताय ठीक आहे पतिव्रतेचा धर्म ऐका ना म्हणे. एक वेद पाठक होते गावात आणि ते भिक्षा मागून आपला कुटुंब निर्वाह होत होते. पती पत्नी होते आणि त्यांचा सगळा उदरनिर्वाह पंचापानं ज्योतिष पानं त्याच्यावर चालला होता. एक दिवस असं झालं गावाला दुष्काळ पडला त्या गावात अन्नधान मिळलं नाही. तर त्या काकाने त्या वेद पाठकाने असा विचार केला या गावात आपली काय होत नाही. त्या गोपी सांगतात उत्तर गर्गाचार्याला गोष्ट गर्गाचार्याने सांगितलेली गोष्ट तुमच्या लक्षात आहे ना तेवढी लक्षात ठेवा. मग ती गोपी गर्गाचार्याला गोष्ट सांगतात ऐका ना हो गुरुजी आचार्यजी ऐका. पती पत्नी राहत होते वेद पाठक होते त्यांची उपजीविका भागत नव्हती आणि त्या पतिव्रतेचा धर्म होता त्या वेद पाठकाच्या पत्नीचा धर्म होता. सकाळी उठल्या त्या मालकाला आपल्या पाणी देणं चहा देणं त्याला जेवण देणं सर्व काही वेळेत देणं आणि लक्षात झोपताना त्याचे हातपाय दाबून ते जेवण्याशिवाय जेवायचं नाही ते चहा पिल्याशिवाय आपण चहा प्यायचं नाही त्यांनी आंघोळ केल्याशिवाय आपण ते पतिव्रतेचा धर्म ती पाळत होती त्या वेद पाठकाची मंडळी. आणि मग एक दिवस दुष्काळ पडला बाहेर काय जावं लागलं. पत्नीला सांगितलं आता आपली तो उपजीविका होत नाही आता मला बाहेर कुठं जावं लागेल. आणि मग काय केलं मला बाहेर जावं लागलं म्हणाल त्या पत्नीने विचारलं की आता तुम्ही बाहेर जाणार माझं कसं मी दर्शन केल्याशिवाय तुमचं काही हात पित नाही मी तुम्हाला चहा दिल्याशिवाय मी चहा देत नाही
वाटतानी ऐक, उपजीविका तर भागलीच पाहिजे आणि तुझाही धर्म पतिवर्तन झाला पाहिजे. मग त्यानं काय केलं, एक चिखलाची मूर्ती आपल्यासारखी हुबेहूब करून पत्नीला दिली. हा म्हणे माझा पुतळा आहे. कोणाचा? माझा. याला तो आपला काय समज, मालक समज, मालक. सकाळी उठल्या उठल्या चिखलाच्या पुतळ्यालाच काय करायचा, पाणी द्यायचा, त्याला चहा पाजायचा, त्याला जेवण द्यायचा. तो पती आहे म्हणून त्याचं दर्शन घ्यायचा, त्यालाच भोजन द्यायचा. सायंकाळी रात्री झोपताना त्याचेच हातपाय दाबायचा. तुझा पतिवर्तीचा धर्मही निभेल आणि माझी उपजीविकेचं साधन पण मी पाहून येईल. पती निघून गेला महाराज. ही गर्गाचार्याला गोपी गोष्ट सांगताय, सुख सांगताय, सुख तुम्हाला. आणि मग ती पत्नीनं दिलेला तो चिखलाचा पुतळा घरात होता. एकदा का पती बाहेर गेला, पूर्वी सांगतोय सतयुगात ते करता सांगतोय, आता कलियुगात नाही. एकदा का पती बाहेर गेला का पत्नीनं दरवाजाला आडणा लावून घ्यायचा असतो. आडणा कळतोय ना, आडणा लावा दाराला आरती कडी, मराठी भाषेत आडणा असतो. ती भिंतीत असायचा पहिला आडणा. एकदा आडणा लावला की पतीनं आवाज दिल्याशिवाय त्या पत्नीनं दरवाजा उघडायचा ना. हा सतयुगाचा नियम आहे. आडणा लावून घेतला, आज उपजीविका साधन करून ठेवलं आणि तो पती निघून गेला. त्या माऊलीचं काय झालं, सुरू झालं नित्यक्रम. सकाळी उठले की त्या पाणी द्यायचं, सकाळी उठले की चहा पाजायचा, नंतर जेवण द्यायचं, त्याच्यात दर्शन घ्यायचं, नंतर आपला विधी करायचा. कुणाला? चिखलाच्या, पण काय म्हणून, आपला पती म्हणून. 4-5 दिवस गेले महाराज. 4-5 दिवस गेल्यानंतर तिचा नित्यनियम चालायचा. चहा दिला की चहा प्यायची, त्याला पाणी दिलं की पाणी प्यायची, त्याला जेवण दिलं की आपण जेवण द्यायची आणि संध्याकाळी नित्यनियम त्याची काय करायची. अशीच भर दुपारी एक दिवशी सगळे तिला सेवा देऊन स्वतः नवऱ्याचा हातपाय दाबवतो. पण कोणत्या नवऱ्याचं? एवढं लक्षात राहा, चिखलाच्या नवऱ्याचा हातपाय दाबत होते. 4-5 दिवस गेले आणि 6 दिवसांना दरवाजा टक आवाज आला. माता माऊलीला आतच आवाज दिला. कोण आहात? त्याला बाहेर नाव दिलं. अगं मी तुझा नवरा आहे. अगं मी तुझा नवरा आहे, मी तुझा मालक आहे. ह्या गर्गाचार्याला गोपी गोष्ट सांगताय. आता गर्गाचार्य आम्हाला सांगा, ती पत्नी तिचा पतिव्रतेचा धर्म निभावते, स्वतःचा पती बाहेर आलाय, पण ही आपल्या पतीची सेवा करते, हातपाय लावते, पण कोणत्या? चिखलाच्या. आता तिनं काय करायचं, आपल्या खऱ्या नवऱ्यासाठी दरवाजा उघडायचा का नवऱ्यानं करून दिलेल्या चिखलाच्या पुतळ्याची सेवा करायची. गर्गाचार्याला त्या गोपी विचारलं. गर्गाचार्य म्हणजे अगं किती येडे हो गोपिका, अगं तुम्ही किती येडे आहात. अगं जरा आपला खरा मालक, खरा आपला भार्या जर बाहेर आला तर चिखलाच्या पुतळ्याला तिथं ठेवायचं. त्यानंतर 4-3 दिवसासाठी बाहेर गेला तो खरा नवरा आला की दरवाजा उघडायचा आणि त्या चिखलाच्या पुतळ्याला काय करायचं, बाजूला सारून ठेवायचं. गोपी गर्गाचार्याला म्हणल्या, गर्गाचार्य आम्ही सुद्धा तेच करतोय. आमच्या आईबाबांनी करून दिलेला हा हरा मासाचा चिखलाचा आम्ही याला इथं ठेवतोय आणि त्या भगवान श्रीकृष्णाला आम्हाला इष्टी दिली, ज्याच्यासोबत आम्ही लग्न केले, ज्याचं आम्ही काय करतोय, मुख पाहतोय, म्हणून आम्हाला सुख मिळतंय. एवढं कशासाठी सगळं अट्टास आहे? सुखासाठी. दुःखाची निवृत्ती, सुखाचे सुख पाहता ती मुख गोविंदा. त्या गोविंदाचं मुख पाहिल्यानंतर सुख मिळत होतं. त्या गोपिकांना माहीत होतं, म्हणून त्या काय करत सुखाच्या पलीकडे जात होत्या. त्या प्रत्येक क्षणाला त्या भगवान श्रीकृष्णाला यायच्या, पाहायच्या, घरी जायच्या, यायच्या, पाहायच्या आणि घरी जायच्या. म्हणून तर नामदेव म्हणतात, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता ती मुख गोविंदाचे. गोविंदाचं मुख पाहिल्यानंतर सुख मिळत होतं. हे गोपिकांना माहीत होतं. गोपी काही साध्या सुद्धा नव्हत्या, त्या वेद जानगतीच्या स्तुती होत्या, त्या ऋषीमुनी होते. त्याचं अनेक कारण आहे. अनेक अवतारात अनेक दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा अवतार झालेला आहे. असं हे गोपी त्या देवाचं मुख पाहून सुख आपल्या पदरात काढून घेत होत्या. सुख देवाचं पाहत होत्या. पण आम्ही विचारलं, आता देवाचं नुसतं तोंड पाहून सुख मिळेल का? असा कोणाला प्रत्यय आलाय का? कोणाला अनुभव आलाय का की मी देवाचं तोंड पाहिलं मला सुख मिळालं? नाही, माझं कामच झालं, मी देवाला पाहिलं, माझं काम झालं, घरचा संसार सगळं देव भारत नाही. प्रमाण आहे काय? घालून या भारत राहिलं मी चिंतन हिरवेले संधी विठोबास, हे प्रमाण आहे. पण तसं चालतं का? नाही. पण खरोखर जर आपण देवाला भार घातला ना तर तो मागे पुढे उभा राहील किंवा आली आघात, तो आपलं सर्व कारभार आपला सांभाळत. तसं त्या गोपिकांना वाटलं सर्व त्याच्यावर भार सोडून दिला होता. म्हणून त्या गोपी म्हणतात, दुःखाची निवृत्ती, सुखाचे सुख पाहता श्री मुख गोविंदाचे. आता त्या गोविंदाचं मुख पाहिल्यानंतर काय होत होतं? सुख मिळत होतं. पण ऐका, आता तो भगवान श्रीकृष्ण गोकुळात होता. कुठं होता? गोकुळात. काय झालं?
काय झाला? अधर्म वाढला, गोहत्या व्हायला लागली, गाईची हत्या व्हायला लागली, दिवसा ढवळ्या आपल्या यौवन महिलांचा काय व्हायला लागला, त्यांचा त्रास व्हायला लागला. आणि असुरांची शक्ती वाढल्यामुळं मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति होते भारतात. ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतं त्या त्या वेळेला त्या भगवान श्रीकृष्णानं प्रत्येकाला काय केलं होतं? वचन दिलेलं. वचन काय दिलं होतं? वचन दिलेलं होतं. संत मुनी जपी तपी यांनी अखंड परिश्रम घेऊन अखंड तपश्चर्या घेतली होती. आणि सगळी संत मुनी जपी तपी हिमालयात, कुणी नदीत बसून, कुणी झाडाला टांगून, कुणी कसं कसं करून तपश्चर्या करत होतं. आणि त्या तपाच्या सामर्थ्यानं त्या निराकार निर्गुण परमात्म्याला साकार केला. कसा केला? अनिला रूपावळी करून खरी. आणि तसा संतांनी काय केलं? त्याचं काय केलं? खळं केलं. कशाचं? नामाचं खळं केलं. आणि त्या नामाच्या खळाच्या जीवावर त्या निर्गुण निराकार परमात्म्याला काय केलं? सगुण साकार केलं. आणि प्रत्येकाला त्या भगवान श्रीकृष्णाला काय केलं होतं? आपलं वचन दिलं होतं. प्रत्येकाला अनेक संत मंडळीने असं खळं केलं. आणि त्या खळ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि उभा राहिले आणि सांगितलं, काय चाललंय बोला? तेव्हा तुला आमचं कोण समजत नाही का रे? अरे किती अत्याचार माजलाय, किती अधर्म माजलाय, या सृष्टीवर किती पाप पाडले. अरे आम्ही तपश्चर्या करतो, आम्ही तुझी सेवा करतो. कशासाठी करतो? तू आम्हाला वचन दिलेलं पूर्ण करावं आणि हा त्रास आमचा कमी करावा. मग देवानं सांगितलं, मी येईन, पण कधी? इथं नाही, गोकुळात. मला त्याच अवतारात सगळं काय करताय? फेडताय. गोकुळा शब्द कसा आहे बघा, 3 अक्षराचा आहे. पण गोकुळ म्हणजे गोकुळ. गोकुळ म्हणजे गोकुळ आलं, गोपाळ आलं. आलं लक्षात? किती तर गोपाळ आलं, गोपिका आले. गोकुळ हा शब्दच असा आहे महाराज. आपण सहज म्हणतो, काय तुझ्या घरात गोकुळ चाललंय? गोकुळ नसते. भगवान श्रीकृष्णाने विचार केला, हा अधर्म मांडलेला आपल्याला काय केला पाहिजे? नाश केला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी काय झाला? अवतार झाला. भगवान श्रीकृष्ण ज्याला ज्याला वचनं दिली होती त्या त्या वचनासाठी भगवान श्रीकृष्ण तिथं आले. मग तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहित आहे. यशोदेच्या घरी जन्म झाला कुठं? मथुरेत, वसुदेव देवकीच्या पोटी. आणि त्याने काय केलं? वसुदेवाने आपल्या कंसाला कुठं आणून ठेवलं? यशोदेच्या घरी. आणि तो यशोदेचा बाळ वाढत होता. मग त्याला दररोज यशोदा काय करायची? नटवायची, थटवायची, सगळं करायची. नटवायची, थटवायची, इतकं नटवायची. कारण दररोज बघायला हजारो रुपये यायच्या दररोज बघायला. दररोज त्या भगवान श्रीकृष्णाला आंघोळ घालायची अमृतानं, त्याला गंध लावायचे, त्याला बुका लावायचे, त्याच्या कपाळाला काजळ लावायचे. आता असताना तो माझ्याच वर्णाचा होता. मला वाटतं महाराज गेले का काय? त्यांची उत्कृष्ट अशी आपण सेवा केली. आज ते पण महाराज या ठिकाणी कीर्तन आहे. दोनदा महाराजांनी माझ्या कीर्तनाचं ऐकलं. माझ्यासारखं अहोभाग्य कोणीच नाही. कारण महाराजांची रात्री कीर्तन सेवा ऐकल्यानंतर आपण हे काय सांगतो आपल्यालाच कळत नाही. आपण कुठल्या संस्थेत नाही, कुठल्या विद्यालयात नाही, किंवा अध्यात्माचं कुठं 4 धडे शिकत नाही, तरी पण पांडुरंगाच्या कृपेने संतांची सेवा केल्यामुळे आला आपल्याला लाभ तुमच्या सर्व मिळत आहे. बाबा काय चुकीवाकी झाली तर मला माफ करा. दररोज ती यशोदा आपल्या भगवान श्रीकृष्णाला नटवायची, थटवायची. आणि ते एवढं रांगत लेकून खेळायचं असं सगळीकडे खेळत जायचं. आणि खेळता काय करायचं? इतकं रडायचं की त्या रडण्याला दमच असायचं. आणि मग त्या गोकुळात एक गवळण होती. त्या गवळीला भगवान श्रीकृष्णानं पाहिलं की तिचं रडं काय करायचं? थांबायचं. त्याचं रडच थांबायचं. म्हणजे दररोज ते गवळीला बोलून राहता आपलं यशोदा घ्यायची आणि तो थांब म्हणे, त्याला जरा खेळव. त्या गवळीचं नाव होतं अनियाची राधा. त्या गवळीचं नाव काय होतं? अनियाची राधा. आता ते का थांबत होतं रडणं? जरा तुम्हाला पूर्व इतिहास सांगतो, जसं महाराजांनी मागचं सांगितलं तसं. कारण ते मागचं सांगितलं पुढचं तुला ऐराव आणि महिराव, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या काळात ऐराव आणि महिराव हे दोघं मरत नव्हते महाराज. ते भुंगे काय करायचे? भुंगे त्या मध आणायचे, अमृत आणायचे आणि त्याच्या तोंडावर ठेवायचे. मारले की परत जीवन. किती दिवस चालणार? मारुतरायाला पोळं पडले, हे काय कुठवर चालतंय? ऐराव महिरावाची पत्नी चंद्रसेना हिनं सांगितलं, माझ्या नवऱ्याचा खून करायला मी तुम्हाला मदत करते, पण मी सांगत ती एक आट आहे माझी. कोणती आट आहे सांगितलं? मी तुमच्या रामाला या दोघांपासून वाचवते, माझ्या दोन्ही पतीला मी मारण्यासाठी मदत करते, पण त्या प्रभू रामचंद्राला माझ्या रंगम हातात आलाय. ते मोठं पोटच आहे का नाही? अहो तो एक वचनी एक पत्नी तो प्रभू रामचंद्र तिच्या रंगम हातात द्यायचं. पण रामचंद्र भगवानाचे शिष्य दासी होते. कोण? शरण हनुमंता. तो महाबळ म्हणत होता. तो पण काय असा आयला गेला होता प्रभू मारुतराय. मारुतरायने सांगितलं, ठीक आहे
चंद्रसेनेला सांगितलं. पण माझी पण एक अट आहे. काय? जर का तिथं प्रभू रामचंद्र अपशकून झाला तर प्रभू रामचंद्र तुझ्या रंग मला थांबणार नाही बरं का. आणि मग सांगितलं काय आयराव महाराजांचं मरण कशात आहे म्हणजे त्या भुंग्या अमृत आणतात आणि त्यांच्या तोंडात शिंपतात, त्या भुंग्याला मारून टाका. एक भुंगा आणायचा ना अमृत आयराव महाराजांच्या तोंडात टाकायचा. मग मारुतीरायांनी प्रभू रामचंद्राला सांगितलं सगळे भुंगे मारून टाकले आणि एक भुंगा मात्र मारुतीरायांनी पकडला. असा पकडला आणि त्याला सांगितलं तुला जीवदान पाहिजे का मृत्यू पाहिजे? तर सांगितलं जीवदान. मग मी सांगतो ते काम करायचं. काय करायचं? चंद्रसेना आहे तर त्या चंद्रसेनाच्या महाली जायचं. आणि तुम्ही काय करता? अहो किती चंदनाचा पलंग असू द्या नाही तर सागाचा असू द्या, तो भ्रमर त्या कमळाच्या पाकळीपर्यंत त्याला बाहेर पडता येत नाही. तो भ्रमर किती सागवानी लाकूड असू द्या तो पोकळून काय करतो आतनं सगळा भुस्सा करतो. त्या चंद्रसेनेच्या महालात जायचं आणि त्या पलंगाचा काय करायचा भुगा करायचा, पण वर पापुद्रा तसाच ठेवायचा. ठीक आहे. मग त्याला जीवदान दिलं, त्याला ते काम सांगितलं आणि मग इकडं सगळे भुंगे मारल्यानंतर अमृताच्याचं पण झालं. आयराव मैराव मेले. चंद्रसेनेनं वचन दिलं होतं कुणी मारत राहिलं मी प्रभू रामचंद्रला तुमच्याजवळ घेऊन येईल. आणि मग चंद्रसेनेनं दिलेल्या वचनामुळं मारुतीराय निघून आले. अरे मारुतीराय म्हणजे कोण पुत्र आहे? वाऱ्याला सांगितलं आदेश दिला जोराचा येऊ द्या. काय? वारा. जसा जोराचा वारा आला प्रभू रामचंद्राची चंद्रसेनेच्या दरबारापाशी महाराज एंट्री झाली. पलंगावर बसणार जसा जोराचा वारा आला तसा तो कोरलेला पूर्ण पलंग त्या भुंग्यानं काय झाला तुटून पडला महाराज. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा अपशकून झाला आणि तो काय केला आम्हाला परत घेऊन गेले मारुतीराया. त्या चंद्रसेनेनं सांगितलं होतं देवा अरे मी तुमच्यासाठी माझ्या दोन पतीचा जीव दिलाय. माझी इच्छा आहे तुमच्या संग मला खूप गोष्टी बोलायच्या, तुमची मला सेवा करायची. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने त्याला वचन दिलं होतं आता तू मला वेळी झालीस, आता तू मला वेळी झालीस पण 8व्या अवतारात द्वापारिकात मी तुला वेळा होईल. त्यावेळेला दिलेलं चंद्रसेनेचं वचन गोकुळात त्या राधेच्या रूपाने भगवान श्रीकृष्णाने बोल केली. आणि ती आणण्याची राधा जोपर्यंत आणण्याची राधा त्या भगवान श्रीकृष्णाला दिसत नव्हती तोपर्यंत तो भगवान श्रीकृष्ण सारखा रडत निमित्ताचा धनी सारखा रडत बसायचा. आणि राजाला पाहिली की मग ती काय करायचा भगवान कृष्ण थांबायचा. एक दिवस यशोदेनं सांगितलं राधे असं कर तू त्याला तुझ्या घरीच घेऊन जाणार खेळायला. राजाने त्याला उचलला कडव घेतला आणि घरी घेऊन गेली. आता हा का बाबा साधा चमत्कार काय? घरी गेला, घरी कुणी नव्हतं राजाच्या. आणि राजाच्या घरी गेल्यानंतर पलंगावर देवाला बसवलं, त्याच्या संग कुछ गोष्टी करायला लागली आणि सहज देवाने विचारलं तुझ्या घरात कुणी नाही का? आता भगवान श्रीकृष्ण किती होते? छोटे होते. जसं भगवान श्रीकृष्णाला राजाने सांगितलं कुणी नाही देवा तुझ्या माझ्याशिवाय, तसाच भगवान श्रीकृष्ण 18 वर्षाचा झाला. मोठाची मोठा झाला आणि दोघात गुज गोष्टी चालू झाल्या. कोणत्या गुज गोष्टी चालू झाल्या? आपल्या दुसऱ्याच्या
दोघांचा जो संवाद आहे त्याला नामदेव राय म्हणतात. गुरुकुला बोलत म्हणतो ना आपण गुरुकुला. लहान बाळासंग आपण काय करतो, गोष्टी करतो. त्या राधेचा भगवान श्रीकृष्णाचा संवाद आहे तो नामदेव रायांनी अभंगात टाकलेला आहे. रंगनी रागत गुरुकुला बोलत. आणि मग त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. एवढ्या गप्पा सुरू झाल्या. राधा म्हणजे अरे देवा, एवढा तो 18 वर्षाचा मोठा झालाय आणि जर एवढ्यात माझी सासू सासरा जर कुणी आलं तर, आणि नेमकी सासूला बाहेर नापली. राधे देवाला सांगितलं, देवा लहान हो. देवाला सांगितलं मला मोठं व्हायला येतं, मला लहान होता येत नाही. देवा अहो देवाला काय होता येत नाही, सगळं होतं. पण राजाची तिने काय केली, मस्करी केली, मला लहान होता येत नाही. अरे देवा लहान होतो बाबा, माझ्या कशाचा प्रश्न आहे, इज्जतीचा प्रश्न आहे. आणि मग देवानं परत आपलं लहान होत केलं, परत आणि मग राधेची सासू आहे. सासू विचारलं काय काय एवढ्या उशीर कशाची गप्पा मारल्या जाऊ, कुठे गप्पा, कोण आहे घरात, कोणच नाही म्हणे. नव्हतं का कोण घरात, कोणीतरी होतं ना. हा बाबा कसा आहे, करतो अन्यथा करतो शक्ती आहे, काय करेल नाही का. हा बाबा घरातच होता, लहान वयसात होता, पण त्या सासूला दिसत नव्हता. आता कोणतरी बोलत होतो तुझ्या सगळं, मोठ्या माणसाचा अहो कोणीच नाही आत्या बाहेर. राधानी तो मुरारी, राधानी तो मुरारी. आपलं रूप अदृश्य केलं. त्यामुळं नामदेव राय म्हणतात रंगणी रांगत गुलगुला बोलते, त्याला गुलगुला बोलणं म्हणायचं. आणि रंगणी तो लहानच होता ना, लहान होता तो रांगत होता आणि गुलगुला बोलत. आसुर रुळती चंद्राकडे. आता आसुर रुळती चंद्र म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जन्माला यायच्या अगोदरपासूनच सुरू झालंय. ज्या वेळेला वसुदेव देवकीचं लग्न झालं तेव्हापासून त्यानं चरित्राला सुरुवात केली. विठाला आपल्याला सांगून ज्या ज्या अवतारात त्रेतायुगात असतील त्यानं जे जे वचन ज्यांना केलं ते पूर्ण करण्यासाठी तो अपरिवार त्यानं भगवान श्रीकृष्णाचा 8वा अवतार घेतला. सगळ्यांचे अवतार पूर्ण करण्यासाठी. रंगनी रांगत गुरुकुला बोलत आसुर रुळत चंद्राकडे. आसूर पायाच्या तळाला म्हणजे पायाच्या खाली काय करून ते आसूर रुळत होते. काय झालं, भगवान श्रीकृष्णाला कंस मामानं मारण्याचा प्रयत्न केला, भरपूर मारण्याचा प्रयत्न केला. चरित्र पाहू आपण. एवढं पाहिलं त्या ब्राह्मणाला पाठवून दिलं आणि सगळ्यात पहिला प्रयत्न केला तो पुतण्या मावशीने केला. पुतण्या मावशीने विडाच उचलला, मी त्याला मारून येईल आणि मारून येण्याचा विडा उचलला आणि ती निघून गेली. आता तुम्हाला याचा संदर्भ थोडा सांगतो, म्हणजे पुतना मावशी कोण होती ते सांगतो. म्हणजे काय होईल की पुतना मावशी त्याला मारायला का आली. जसं चंद्रसेनेला त्रेतायुगात प्रभू रामचंद्रानं वचन दिलं होतं, तू मला वेळी झालीस मी तुला वेळी होईल, पण कधी द्वापर युगात. तसं ह्या पुतणीला सुद्धा सांगितलं होतं, कधी त्यावेळेला तुझं स्तनपान करीन पण आता नाही, कधी द्वापर युगात. ऐका, बळीने यज्ञ केला बळीराजानं. सगळ्यांना तुम्हाला इतिहास माहित आहे. बळीराजानं यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटच्या दिवशी भगवान विष्णूनं वामनाचं बटूचं रूप धारण केलं. इतकं सुंदर रूप, इतकं सुंदर रूप आलं लक्षात. आणि बळी काय, हा दैत्यपुरुष शुकाचार्य त्या ठिकाणी होते. आणि बळी म्हणजे हे सगळं रावण राक्षस. यज्ञाचा शेवटचा दिवस आहे आणि त्या बळीराजाला काय केलं, दान मागायला गेला. हा ब्राह्मण रूपाचा बाळ होऊन गेला आणि बाळ होऊन गेला तर त्या बळीची एक मुलगी होती. त्या बळीच्या मुलीचं नाव होतं रत्नप्रभा. यवून झाली होती, तिच्यासाठी उपवर शोध होती, ती लग्नाच्या वयात आली होती. त्या बळीच्या मुलीनं रत्नप्रभेनं त्या खिडकीतून त्या एवढ्या गोंडस बाळाला पाहिलं. महिला वर्गाची क्षमा मागून सांगतो, हे मी माझ्या पदार्थ सांगत नाही. महाराज बसले, मी काही कुठलं वाईपट सांगणार नाही, आपला वाईपट सांगायचा अधिकार पण आहे. त्या बळीच्या मुलीनं, राक्षसाची मुली होती, त्या बळीच्या मुलीनं वयात आलेल्या उपोर आलेल्या एवढ्या लहान बाळाला पाहिलं आणि तिला पाना फुटला. पाना काय फुटला, पाना. आणि त्या बळीनं त्या आपल्या वामनाची पूजा करण्यासाठी घरात गेला, पूजेचं साहित्य आणण्यासाठी. ती रत्नप्रभा त्या देवाच्या जवळ आली, देवाचं दर्शन घेतलं. देवाला सांगितले, हे देवा
राक्षसाच्या मुलींना कळत होतं, आताच्या आपल्या हिंदूच्या मुलींना कळत नाही. मी उपवास झाले पण तुझं मन, तुझा चेहरा पाहिला, तुझं काय पाहिलं, मुख पाहिलं. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख पाहता तुझं मुख पाहिलं आणि माझ्या शरीराच्या अवेलना झाल्या आणि माझ्या शरीराला काय झाला, एक भास झाला वेगळा आणि माझ्या स्तनाला पाना फुटला. एक काम कर ना देवा, देवा एक काम कर ना. आता ती रत्नप्रभा आबाबांच्या जीवनात कोण होती ती पण सांगितलं, पण आपल्याला वेळ नाही. त्या रत्नप्रभेनं सांगितलं, देवा एक काम कर ना, कुठंतरी आलं बाजूला चल आणि एवढा माझा काय कर, पाना पिऊन टाक ना. आता तो भगवान श्रीकृष्ण होता, विष्णुदेव देवा. देवानं सांगितलं तुझं स्तनपान जरूर करेल, पण या अवतारात नाही. कोणत्या अवतारात? भगवान श्रीकृष्ण म्हणून मी गोकुळात उतरे त्यावेळेला मी तुझं नक्की स्तनपान करेल. तीच बलिराजाची रत्नप्रभा, तीच काय झाली, पुतना मावशीने विडा उचलला आणि देवाला मारण्यासाठी आली. आणि देवाला मारण्यासाठी आल्यानंतर देवानं काय केलं, पहिलं तिचं विष प्याला. विष देव काय करतो, तुमचं आमचं पहिलं विष पितो. विष म्हणजे काय, तुम्ही आम्ही घेतलेलं विष नाही, ते दवाखान्यात गेलं साधायला विष काढतात ते विष नाही. विष म्हणजे 6 विष आपल्या शरीरात आहे, 6. हा केला षडउर्मीचा मार. हे षडउर्मी आहे ना, षडउर्मी हे पहिलं देव पिऊन टाकतो. त्याला विठाला विठाला विष पिऊन घेतलं त्यानं आणि विष पेल्यानंतर त्याला काय झालं, दुधाचा पान आला. दूध प्राशन करून घेतलं, दूध संपलं आणि दूध संपल्यानंतर रक्त प्राशन करायला सुरुवात केली. तरी ती पुतना मावशी काय करत होती, ते भगवान श्रीकृष्ण त्या पुतना मावशीला सोडत नव्हता. दोनदाच पुतना मावली, पुतना सोड रे सोड रे. दोनदा का, दोनदा का, दोनदा म्हणण्याचं कारण असं आहे, कीर्तनकार शास्त्रकार सांगतात, एकदा म्हणते की मला ह्या जीवन मृत्यूच्या तडाख्यातून सोड आणि एकदा म्हणते की मला ह्या जीवाचं काय कर, मुक्ती कर. म्हणून ती 2 वेळा सांगते, सोड रे काना, सोड रे काना. पण तो काय एकदा हातात धरल्यावर सोडतोय का, तो देव कसला. आणि मग पुतना मावशी एवढी छोटी होती, एवढी छोटी होती, एवढी छोटी होती, भगवान श्रीकृष्ण तिच्या छातीवर बसत होता आणि स्तनपान करत होता. सगळे गोपाळ गेले, गोपाळाला काय दिसत नाही भगवान श्रीकृष्ण कुठं आहे ती. खालनं त्या पुतना मावशीला बघत होते, शिडी लावली, शिडी लावून काय गोपाळ वर गेले, वर गेल्यानंतर छातीवर पुतना मावशीच्या देव कुठं बसले हे बघायला गेले. कुठं, कपाळावरून नाकावर आले, पुतना मावशीच्या नाकावरून गंगळ मुखापाशी आले, मुखातनं गळ्याजवळ आले आणि गळ्यापाशी आल्यानंतर मग भगवान श्रीकृष्णाचे एवढी मोठी पुतना मावशी होती. आणि मग त्या पुतना मावशीला काय केलं, आपल्या पायाखाली गेलो. म्हणून नामदेवराय म्हणतात, रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर बोलत जनातरी ज्या यशोदानं तिचा लाड केला, यशोदा कोण होती, देवकी कोण होती, ज्या भगवान श्रीकृष्णाचा यशोदानं लाड केलं. आपल्या मनाला कोणाची दुष्ट होऊ नये, आपल्या मनाला कोणाची नजर लागू नये म्हणून दररोज नटवायची थटवायची. पण त्या भगवान श्रीकृष्णाला सौंगड्याला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी दररोज तो गोपाळा जायचा, खेळायचा. त्याला खेळल्याशिवाय चैन पडत. सगळी सौंगडी एकत्र घ्यायचा, खेळायचा आणि गावात सगळं दौंडी द्यायचा. सगळे या रे या 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 रे तुम्ही गाया गोपाळाला. जशी गाया घेऊन जाताना आवाज येत होता तसा हिंदू सुटला का नाही, की सगळ्या गोकुळात तो आवाज द्यायचा. आवाज यासाठी द्यायचा, आवाज याच्यासाठी द्यायचा. काय काय दवाखान्यात पेशंट असते, हे कोणीतरी दृष्टांत कीर्तनात सांगितलं तर बाबा वैद्य बाबा सांगायचे, वैद्य बाबा कीर्तनात जवळ 10च्या पुढे 12च्या पुढे झोपायला लागली. त्यामध्ये वैद्य बाबा जोराला अरे हरे 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 आवाज 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 आवाज. माणसाला असा आवाज केला की बाहेरची सगळी माणसं यायची ना वैद्य बाबाच्या कीर्तनात येऊन बसायची. काय झालं वैद्य बाबाला, काय झालं वैद्य बाबा. बाहेरचे लोक निगम महाराज, मग बाहेरचे लोक का आले म्हणून झोपायला लागलेली लोक उठून बसायचे. तसा ते भगवान श्रीकृष्ण सगळ्या गोकुळात वरडत जायचा आणि सगळं वरल्यानंतर ते गोपी गोपाळ सगळे बाहेर यायचे आणि मग त्याला पाहायचे, त्याला उचलून घ्यायचे, त्याला कडेवर घ्यायचे आणि असं खेळता खेळता मग तो भगवान श्रीकृष्ण एक दिवशी आयला मला, आई मी जातो बघ, पण ही सगळे गोपाळ आहेत ना भिकारी आहेत, त्यांच्याकडे काहीच मला खायला मिळत नाही. मला उद्यापासून जाताना माझा खाद्य लोण्याचा गोळा माझ्या हातात द्यायचा. काय करायचा, लोण्याचा गोळा माझ्या हातात द्यायचा. नटवायची, झोपवायची आणि त्याला एक दररोज लोण्याचा गोळा हातात द्यायचा आणि तो लोण्याचा गोळा घेऊन काय करायचा, गोपाळात खेळायला जायचा. आणि खेळायला जाताना तो लोण्याचा गोळा पाहिला की गोपाळांच्या तोंडाला काय सुटायचं,
पाणी सुटायचं, यात नवल नाही. गोपाळाच्या तोंडाला पाणी सुटलं यात नवल नाही, गोपाळाच्या तोंडाला पाणी सुटलं यात नवल नाही. पण तो गोपाळाच्या भगवान श्रीकृष्णाच्या हातातला तो लोण्याचा उंडा पाहिला काय या सगळ्या गोपी आहे ना अगदी वेड्या भरून जायच्या. माझा अभंगाच्या तिसऱ्या नामावने हाती लोण्याचा उंडा. नामावने हाती लोण्याचा उंडा. त्याच्या चेहऱ्याला तर बोलत होत्या पण त्या हातातल्या लोणीच्या गोळ्याला सुद्धा त्या गवळणी भुलायच्या, एवढ्या भुलायच्या त्याचं नाम देव आहे असं काय त्या ठिकाणी असं प्रतिपादन करतात. विठाला विठाला गोनियाचा हुंडा, नामामणी हाती गोनियाचा हुंडा, आणि अशा गवळणीच्या लोण्याच्या गोळ्याला बघून आहे ते लोण्याचं काय त्याचं प्रतीक आहे. लोणी त्याचं काय आहे त्याचं प्रतीक आहे. पण त्या भगवान श्रीकृष्णाने पाहायच्या कशासाठी पाहत होत्या तर पहिल्या चरणाचा आपण धावधाव उच्चार करूया. पहिल्या चरणात जावा. सुखाची निवृत्ती, सुखाचे सुख पाहता श्री अशा प्रकारचं आपलं दुःख जावावं आणि आपल्या पदाला सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून त्या भगवान श्रीकृष्णाला सतत ज्ञानत होता. आपल्या सरळ अभंगाच्या तिन्ही चरणाचा भाव संपलाय, छोटा अभंग त्यासाठी लिहिलाय. आता उर्वरित राहिलेल्या भागात आपण थोडंसं भगवान श्रीकृष्ण चरित्र घेऊया, कारण चरित्र झाल्याशिवाय कार्याची समाप्ती होत नाही. आणि एकदा कार्याचं थोडंसं एक दोन चरित्र पाहू आणि आपल्या काय कीर्तनाची काय करू सांगा. प्रेमान मोठ्या आनंदानं हर्षानं काय करूया आपण एकदा पांडुरंगाचं विठोबाल कुमारी
हा जीवनवृत्ती सुखाचे सुख पाहता हा जीवनवृत्ती सुखाचे सुख पाहता रंगणी रांजत गुडगुला बोलत आसुर रुळती चरणावरी सदस्य भावाचा आपण ठिकाणी पाहिलेला आहे. तर माझे जर सांगू का नाही फोटोग्राफी देवासाठी हा तर करत राहतो. एवढं तरी योग्य तर म्हणायचं एवढे हा बघा घ्यावं जेवढे योग्य तर आहे आपली पात्रता सुद्धा नाही. पण तुम्ही लोकांनी ज्या संतांच्या ऋण झालं देवावर ज्या सुखा कारणे देव वेळा आपण परमार्थाची वाटचाल करत असताना काही मोठ्या वक्त्यांनी किंवा संत मंडळी सांगून गेले देवाची आपल्याकडे येण्याची वाट जर आपल्याला शोधायची असेल देव जर आपल्याकडे येत आहे हे जर पाहायचं असेल तुम्ही ज्ञानेश्वर वाचत बसला तुमच्या अंगात जर सहारा अंगावर रोमांच दाखवून आले तर समजायचं आपण त्या भगवान पांडुरंग परमेश्वराशी काय झालं विहित झालो आपली सेवा तिथपर्यंत पोहोचली. वाचताना रोमांच येणं बोलताना रोमांच येणं नव्हे देवाचं गुणगान गाताना किंवा देवाचं दुःख पाहताना आपल्या डोळ्यात अश्रू येतं. क्रांती महाराजांनी सांगितलं ना आपल्याला दुःख देवाला झालं दुःख जर आपल्याला येत असेल तर समजायचं आपली भक्ती कुठेतरी देवाच्या वाटेनं चालले. मी एवढा तर योग्यतेचा नाही पण तुम्ही एवढा मला महान बनवला असं मला खरं वाटत नव्हतं. पण तुम्ही आज एवढा हारवाल्याचा एवढा फायदा करून दिला तर तुम्ही योग्यता नाही सगळं खरं लक्षात माझ्या डोळ्याला अगदी अंतकरणापासून मनापासून पाहिजे. मी रात्री पुढे बाबा सांगितलं माझा पूर्व इतिहास काय आहे निकम नव्हतं सांगत बसलो तो की माझा पूर्व इतिहास काय आहे अरे कोण कसा कुठं आणि कसं या नारळाच्या गावी प्रकट झालो. आणि एकेकाळी माझी आहे मला समजून सांगायची आणि महादेव हे बरं नव्हतं मी भोले बाबाला सांगितलं माझ्या वडिलांचं म्हणा बाबा या देहाकडून नको ते घडलं जे करायचं होतं ते आयुष्यात केलं नको करायचं ते सुद्धा घडलं. पण भगवान परमात्मानं आई वडिलांची कुठंतरी सेवा असेल किंवा माझा संचित कुठेतरी असेल बाबाने रात्री 3 सांगितलं प्रेमान संचित आणि प्रारंभ याचं कुठेतरी मला फलद्रूप पावलं असेल म्हणून आज मी तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी उभा आणि हे कधी करतं निश्चित तुम्ही देवाची भक्ती करा. आता नंतर माझ्या घरातील कुटुंबातील 2-3 माणसं आहेत मी नेहमी सांगतो आपल्याला जी अनुभव येतो सांगताना अनुभव आहे प्रचिती आली महाराजांनी रात्री सांगितलं प्रचिती आपला अनुभव आलेला जगाला सांगता येत नाही. तुम्हाला काही सांग अनुभव आले जगात यायचं संतांनी सांगितलं पण कोणते अनुभव आले मी नेहमी विरोधानं सांगत असतो. एखाद्या
त्याचा एक मार्ग आहे. आपण नामस्मरण सोडू नका. वाचायला जरी घरात बसतो ते माझी पत्नी माझी सून आहे, कधीच मला मी व्यत्यय आणत नाही. माझं पूर्ण झाल्यानंतरच काय असं ते बोलायचं. एक निश्चय मी कालच प्रमाण सांगितलं खोली बाबाला, नित्य नियमाविनं जो खायन अन्न खाय. कुत्र्याची उपमा दिली तुकाराम महाराजांनी, कुत्र्याची कुठला तरी नित्य नियम करा. नित्य नियम नामित्य प्राणी दुर्लभ निष्ठा करा. निष्ठेनं काहीतरी करा. तो पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी नक्कीच धावून येईल. तुम्ही सगळे पांडुरंग परमात्म्याच्या रूपानं त्या गरीब पामराला पांडुरंगाच्या रस्त्यावर तुम्ही घेऊन सोडले. मला माझं यात काहीच नाही, सर्व तुमचं आहे. चला असू द्या. मी सांगत होतो काय अनुभव आपल्याला सांगता येतो. घरात बसा. एखाद्या घराच्या आपल्या पत्नीला आपल्याला 4 शिव्या दिल्या, आपल्याला सांगता येतं का घरात? नाही. ते 4 भिंतीच्या आत असतात, ते जगाला सांगता येत नाही. तसं आत्मप्रचिती झाली, शास्त्रप्रचिती झाली, गुरुप्रचिती झाली, जगाला सांगता येत नाही. महाराज ती जगाला सांगतात. ती काय एक देवाची प्राप्ती झाली म्हणून तुला काय देवाची प्राप्ती झाली? ती सांगण्याची वस्तू नाही, दाखवण्याची वस्तू नसते, ती आत्मसात करण्याची प्रवृत्ती असते. त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी माझे मोठा वर्षाव फुलांचा केला, त्याबद्दल सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. आता अभंगाचा सरळ भाव आपल्याला एक भगवान श्रीकृष्णाची लीला पाहू आणि आपल्या कार्यक्रमाचा सांगतो. विठ्ठल कृष्णाचा जन्म झाला. आपल्या देवकीचं बहिणीचं लग्न लावून दिलं, सगळ्यांना माहित आहे. देवकी कोण होती? वसुद्या कंसाची. सांगा 5 मिनिटात संपवणार आहे. 12:30. हा ते ऐकलं तुम्ही कीर्तन? हा ते ऐकल्याचं असं पण चुलत पाहिजे त्यांनी त्याचं लग्न थोटाफाटा करून घेतानाच आकाशवाणी झाली. काय झालं? तिच्या पोटी येणार 8वा वधू तुझा करणार आहे. आणि मग ते कंसाला त्या देवकीचे केस धरले, तलवार काढले, त्याला मारून टाकणार. वसुदेवानं सांगितलं तुला 8वा मारणार आहे ना. स्त्रीला मारून कशाला ब्रह्माजीचं पात्र घेतो? तुला आम्हाला बंदीशाळेत टाक. जेवढी मुलं होती तेवढी तुला आम्ही आणून देऊ. बंदीशाळेत टाकलं आणि मग एक पहिला मुलगा झाला. कंसाच्या हातात गेला. कंसाने त्या मुलाला पाहिलं, तो मुलगा हसायला लागला. हसायला लागल्यानंतर त्याला विचार केला, हा काय मला मारणार आहे? मला मारणारा 8वा आहे, मी याला कशाला मारू? परत दिला. पण नारदाला थोडं पडलं, यानं जर मुलं मारली नाही अशी जर परत दिली तर ह्याचं ब्रह्मांडाचं पात्र वाढणार कधी? आणि मग ह्याचं पाप वाढल्याशिवाय याचा हे कसा होणार? नैनाट कसा होणार किंवा नाश कसा होणार? मग नारदानं त्याला सांगितलं, बाबा पहिला 8वा आहे का शेवटचा 8वा आहे? तुला कसं करणार आहे? मग तू काय कर, इथूनच सुरुवात कर. आणि मग नारदाच्या सांगण्यावरून एक नावायला 6 मारून टाकली देवकीची बाळं. 7वा गर्भ मायानं रोहिणीच्या पोटी केला. वसुदेवाची ती पत्नी होती, ती गोकुळात राहत होती. कंसाच्या भीतीनं गोकुळात राहत होती, त्या रोहिणीच्या पोटी गर्भ केला. आणि 8वा जसा पोटात राहिला गर्भ कोणाच्या? देवकीच्या. अख्ख्या बंदीशाळेत लखलखाट तेजाचा प्रकाश पडला होता. आतमधून तिला डोहाळे लागले होते, असे डोहाळे लागले होते, असे डोहाळे लागले होते. आणि मग त्या देवकीला सगळं काय दिसत होतं? सर्व अगदी एवढं चाणक्य नीतीप्रमाणे त्या देवकीचं अगदी अंग भरून येत होतं. आणि 8वा जन्माला आला. जन्माला आल्या त्याने लीला केली. कोणती लीला केली? जन्माला आल्यावर बाळा 18, 15, 16, 20 वर्षाचा असते का? अहो जन्माला आलेलाच तो 8 वर्षाचा. किती वर्षाचा? आणि देवकीने सांगितलं, देवा आम्ही एक तर अगोदर बंदीशाळेत आहोत, कारागृहात आहोत, आणि तुला जर हे पाहिलं तर तुला सोड, आम्हाला पण नाही तुला पण नाही. देवानं सांगितलं अजिबात काळजी करायची नाही. आता मी आलोय ना, आता तुम्ही माझं दर्शन घेतलंय ना, आता तुम्हाला पोचवायची जबाबदारी. हाच आपण गेलो यार तरी यायला लागेल माझ्या मागे. पण यांची अडचण नाही होती, यांना हे ऐकायचं होतं का? एकदम महाराजांचं मन होतं हीच घ्या. असो देवानं सांगितलं मी आहे ना, आता काय करा? आता माझा विचार करू नका, आता तुमचा विचार करू नका. आता मला काय करा? इथनं उचला आणि कुठं घेऊन जावा? नंदाच्या घरा. देवाला उचलला का ही बंधनं काय नाही नवल. ही बंधनं पेढीची पिढीची बंधनं
होते म्हणून देवाला उचला म्हणजे देवाच्या चरणी लागा, देवाचं नाम उचला. आणि मग भगवान श्रीकृष्णाला उचलला, मग गोकुळात गेला आणि मग तिथं काय झाली होती, त्या यशोदेच्या गर्भपोटात होता. आणि मग यशोदेनं काय केलं होतं, तिथं एक माया जन्माला सकाळी. आणि मग माया जन्माला त्या मायेला हातात घेतलं, भगवान श्रीकृष्णाला तिथं ठेवलं आणि तिथून काय केलं, देव त्या मायाला घेऊन आले. जशी माया आली कुठं, बंदीशाळेत गोकुळात, तसं मग तिनं काय केलं, आपला आवाज सोडला. ती मायाच होती. पहिले मोठेच नव्हते काही, एक ढालगत म्हणजे काय माया. आणि त्या मायाने काय केलं, जसं आकांत सोडला. आणि आकांत सोडल्याबरोबर काय केलं महाराज, त्या मायाने काय केलं, ओरडायला सोडून रडायला सोडून कसं ते तिकडं कंसापर्यंत कळलं. कंस आला, त्या मायाला घेतली, त्या मुलीला गरगर घेऊन फिरून आपटणार. तेवढ्यात ती त्याच्या हातातून मिसळली, आकाशवाणी झाली. काय झाली आकाशवाणी, तुझा सगळे झाले. पण कोणाला काही तो बाळ आवरत नव्हता आणि तो यशोदेचा बाळ वाढत होता. आणि मग लहान रंगणी रांगाचा बोलत आपलं झालेलं आहे प्रमाण. जसं लहानाचा मोठा होऊ लागला तसा मग काय केला, गोपाळात जाऊ लागला. गोपाळ सड पातळ होते, गोपाळात खेळायला लागला. आणि खेळता भगवान श्रीकृष्ण काय होऊ लागले, मोठे होऊ लागले. आणि जसे मोठे होऊ लागले तसं मग त्यांनी काय केलं, चौरी मंडळ सुरू केलं, चौरी मंडळ स्थापन केलं. आणि चोऱ्या केल्या त्याचं एक कारण आहे. आपलं आजचं राज्यशासन आहे, पूर्वीपासून द्वारकेतल्या भगवान श्रीकृष्णापासून ही परंपरा आहे. कशाची, सगळ्यांचं घ्यायचं. पहिले राजे काय करायचं, सगळ्याचा वसूल घ्यायचे, कर घ्यायचे आणि सगळ्याला ते वाटून टाकायचं. कार्याचा अर्थ आहे सगळ्याचं घ्यायचं, सगळ्याला वाटायचं. आता सगळ्याचं घ्यायचं, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळते. आता तर राज्य असं आहे, राजाला नाव ठेवायचं नाही, पण राजाचा राष्ट्रप्रधान मंडळी असंच आहे. पूर्वी असं असायचं, राजा कर घ्यायचा पण सगळ्याला समान न्याय द्यायचा. तसा काला देवानं भगवंताने केला, सगळ्यांचं घ्यायचं, सगळं घ्यायचं. मोठा होऊ लागला, फोड्या करू लागला. मग एक गवळी त्या यशोदेला फोड्या सांगू लागले, अगं यशोदे तुझा बाळ काय ऐकत नाही, दररोज फोडे करतो. मग यशोदे म्हणायचे, नका ना आळ घेऊन पाळावळी, अगं माझं सगुण गुणाचं बाळ दिसत नाही मोजीरवान नाही का. हा भरपूर गवळण आहेत पण आपल्याला वेळ झालाय. मला पकडून दाखवा. आणि मग एका गवळीने एक यशोदेची फोडी पकडून दाखवली आणि मग अशी पकडून दाखवली. त्या भगवान श्रीकृष्ण त्या गोपाळाने एकत्र केलं. सांगितलं तुम्ही असे काय बाबा, सगळे गाडी पैलवान. देवानं सांगितलं आम्हाला खायला मिळत नाही, आपल्या इथं तयार होते आणि माल दुश्मनाला जातो विकायला, तयार होते आपल्या कारखान्यात. भेळ मिसळीचं नवं, भेळ मिसळीसाठी आता मोठ्या साहेबांनी केली योजना चालू. सगळे लाडू जिलेबी दुधाचे पदार्थ पनीर बंद केलं विकायला. आपल्या इथं तयार होतं ना, आपल्याला मिळत नाही. मग त्यासाठी चौरी मंडळ स्थापन केलं आणि मग एकाच्या घरात सुरुवात केली. गोपाळाला पुष्ट करण्यासाठी, गोपाळच मला साथ देतील, गोपाळच मला मदत करतील, मग गोपाळाला पुष्ट करण्यासाठी चोऱ्या सुरू केल्या. गोपाळाला बोलवलं, याला घरी आले लागे माझ्या मागे सगळ्यांना घेतलं, एक ठिकाणी गेले, घरात घुसणार. देवाला सांगितलं घुसा. आणि देव मला कधी पण तो बाहेर दरवाजा खिडकीतनं बघा, खिडकी बंद आहे, पाठीमागचं बघा, सगळं बंद आहे, जायचं कसं. म्हणलं माझ्याकडे एक आयडिया आहे. देव म्हणला काय, तुम्हाला आत मी नेतो पण त्याचा एक मंत्र आहे, तो मी मंत्र बोलतो की तुम्ही सगळे आत आहे. सगळं दही दूध तूप दोन्ही खायचं आणि खायचं झालं की मग आपण काय करायचं, बाहेर यायचं. पेंद्या हुशार होता, पेंद्या मला लवकर म्हणणं पोटाला भूक लागेल, चोरी करायचं घेऊन आलायचं. एवढ्या हुशार येते का चोरी करायला, लवकर यायचं ना. मग देवाला सांगितलं नाही का, देवाला सांगितलं तुम्ही सगळ्यांनी डोळे झाका. डोळे झाकला, देवाला मंत्र बोलला, मंत्र बोलल्याबरोबर सगळे आत. कुठं आत, तू सगळं आता दही दूध दोन्ही तूप सगळं खाल्लं. देवाला सांगितलं आता माझं पोट भरलंय, आता काय कर तू मंत्र बोलून आम्हाला बाहेर काढ. देवाला सांगितलं मला आत याचा मंत्र पाठवला आणि कीर्तन पाठव माझ्या श्लोक माझ्या ओव्या मला बाहेर आत. देवाला असं कसं मारतील आम्हाला. त्यात एक शेण होतं, म्हणजे त्याला तर्कशास्त्र म्हणायचं ना. तर्क त्याने होतं, हुशार होतं. काय मी केलं, कुणी कीर्तन केलं ना काहीतरी शंका काढणार. तसा एक गोपाळ तर्क विज्ञान बुद्धीनं चालवणार होता. त्यानं काय केलं, म्हणा तुम्हाला काढतो पण ती पूर्वी गाठी होती त्यासाठी प्रॉब्लेम. कसं तुम्ही सगळ्यांनी डोळे झाकायचे, मी मंत्र म्हणणार, तुम्ही आत आले, आता तुम्ही सगळ्यांनी डोळे झाका, तुम्हाला मी बाहेर काढतो. एकाने विचार केला काय नेमकं करतं हे, म्हणजे एकानं डोळं झाकलं नाही, आपलंच नाही ना डोळे, पुढीलपणा माझ्या मुलीसारखा काहीतरी केला त्याला.
जसं आता आलं सगळे बघतो डोळं उडून तर ही एकटंच आलं आणि मग तिथं काय प्रकार घडला सांगायची गरज नाही. त्या गोपी जाग्या झाल्या, नुसत्या जाग्या झाल्या नाही त्या, तर वर उठूस तर मारलं. कोणाला? देवाचं नाही ऐकल्यावर असं होतं. देवाचं ऐकलं जावं ना कधी कधी, महादेवाचं कधी ऐकलं जावं ना. महादेव सांगतो लवकर येतं, तुम्ही फार उशीर घेता. हे माझं नाही सांगत, विनोदाचा भाग सोडून द्या. पण देवाचं ऐकलं की आपल्याला काय होतं, संकटातून आपली मुक्ती होती. आणि देवाचं नाही ऐकलं तर मार मिळतो. इतका मार खाला, इतका मार खायला, देवाची प्रार्थना केली पण प्रार्थना करताना तिला डोळं झालं. देवा चुकलं माफ कर. मग आपल्याला कळतं, मग सांगतो आता देवाला गेला नाही देवाच्या पायातून पडत नास्तिक मंडळी. मग त्याला देवाला डोळं झालं ना, अर्ध त्याला हाक मारल्यानंतर, असे द्रौपदीनं अर्ध त्याला हाक मारल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण त्याला धावून आले. त्याला बाहेर काढलं. काय झालं? काय म्हणलं देवा माझा हात करून ठेवला, हात पडूच तर मार खाल्ला. मराठी भाषा साकारची हो तुमच्या वेगळी भाषा हा पडूच तर मार खाल्ला तर तू कुशाला खेळतो इथं. मग देवानं सांगितलं तू माझा ऐकलं, तू डोळं झाकलं. अशा मग चोऱ्या करायला सुरुवात झाल्या. आणि मग एक 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 त्या गवळणीने यशोदेवाला चोऱ्या सांगितल्या. कृष्णाला सांगितलं, कृष्णा अरे किती चोऱ्या करतील, किती चोऱ्या करतील. एक गवळण तर इतकी 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 अहंकारी होती, इतकी अहंकार होती. देवाने चोऱ्या केल्या पण आपल्याला सांगायला वेळ पडत नाही. कुणाच्या घरी चोऱ्या केला? घर पाहून एकांताचे नवविधान नव भक्तीचे. ज्याच्या घरात चोरी करायची त्याचं घर कसं पाहिजे? एकांताचं पाहिजे. त्या घरात काहीच नाही पाहिजे. अहो साधं मार्का पाहुणे आपल्या घरी यायचा असला, कोणी महाराज सोडा, एक मार्का येवाय असू द्या, जावाय असू द्या, जावाय असू द्या, पण दोंड्या महिन्यात घरी यायचा म्हणला घर साडून काढते, साडा टाकते. आपल्याला मुंबईला सडा नसतं पण वर्षी पुसतंय, बेडशीट चांगलं टाकतंय का नाही? मार्का पाहुण्याचं झालं. आणि जगाचा मालक आपल्या इथं बसवायचा आहे. घर किती स्वच्छ पाहिजे, किती स्वच्छ पाहिजे घर. आपण उभं त्याला देवाला इथं आणून ठेवायचं. घर पाहून एकांताचे नवविधान नव भक्तीचे. ज्याला नवविधाप्रमाणे भक्ती केली त्याच्याच घरी देव चोरी करत होता. आणि मग ते काय करावं लागला, एक अहंकारी गवळून त्याला राग आला. यशोदा ऐकलं नाही, नंदबाबा नाही ऐकलं नाही. आता या गोकुळात राहण्यात काय मजा नाही. म्हणून तिने काय केलं, आपलं घरदार सोडायचं ना आपण गोकुळात निघून जायचं. त्या ठरवलं. आपल्या पतीला तिने सांगितलं हो इथं आता राहायचं नाही. मग आता निघून जायचं. बैलगाडी झोपली, बैलगाडी सगळं सामान टाकलं, सगळं सामान टाकलं. नवरदेव पुढं बैलगाडी हातात बसली, शी मागं सामानावर वर बसली. तशी पुस्तुडीवर लोक न्यायची तरी तशी दोघांची चोरी निघून झाली. एक पेंड्या आला, पेंड्या देवाला सांगितलं देवा अरे तुझा प्रताप लोक गोकुळ सोडून जायला लागले. असं देवाने विचार करा, हे जर माझ्या भेनं गोकुळ सोडून जायला लागलं त्या गोकुळात राहणार तो, आम्हाला महत्व कसं झालं? आणि तुम्ही नसतं तर ह्याला महत्व कशाला या समक्याला, या कीर्तनाला, कमिटीला? लोक महत्वाचे आहेत. गोकुळ टिकलं पाहिजे. जंगलात बाबतीत बैलगाडी त्यांची गेली, तो आपला बैलगाडी थांबतोय, ती माता पाहुणे आपली मागं बसली. आणि जंगलात गेल्यानंतर त्या माता पाहुणे त्या गवळणीला काय लागली, तहान लागली. तहान लागल्याबरोबर तिनं काय सांगितलं, पती देवा मला कुठं पाणी आणा, मला खूप भरपूर तहान लागली, भरपूर तहान लागली. जसं तिनं पाणी आणायसाठी चरबी घेतली त्याच पोत्यात ते आणि असा पाण्याच्या शोधात निघून गेला. तेवढ्याच भगवान श्रीकृष्णाला सांगला, एकच तिला सांगतो काय केलं, उभे होऊन त्या तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं आणि बैलगाडीत बसला. आणि बैलगाडी उलट्या दिशेनं, तिला मायाने काय केली, भूल टाकली आणि उलट्या दिशेनं बैलगाडी घेऊन निघाला. त्यानं पाणी शोधून ती चरबी आणली. चरबी आणून बघतो तर दुसराच बसून गाडी घेऊन चाललाय. ती गेला, अरे गाडी पोचवर पुढे गेली ना, ती चरबी त्यानं तिथंच टाकली. बैलगाडीवर चढला, त्याला वाटला आणि पाटला त्याच्या बोकांनी बसला. कुणाच्या? देवाच्या. देवाच्या बोकांनी बसला. देवाला सण होते होतंय का? माझ्या बोकांनी बसलं चाल. देवाच्या देवाच्या लोकांनी बसलाय ती. माझ्या बायकोला गाडीला घेऊन चाललाय. देवाने किती एक लीला केली. काय केलं, आपल्यासारखं हुबेहूब म्हणजे तिच्या पतीसारखं हुबेहूब तिथं दुसरा बैल बनवला. तिचा नवरा काय केला, गाडी घेऊन पुढे चालली आणि त्या पत्नीला सांगितलं ऐक तिथं हे असा प्रदेश आहे की सगळी हुबेहूब तुला नवऱ्याचं रूप घेतलं होतं ना, तो दुसरा बाबा श्रीकृष्ण गाडी घेऊन चालला होता. तो खाली पडलेला होता, तो देव होता आणि वर पडलेला तिचा मालक होता. तो खाली पडलेला देव त्या बैलगाडीवाल्या त्या गवळीच्या मालकाला काय म्हणतो, अरे मला काय मारतोय? तो चालला तिसरा गाडी घेऊन म्हणे. त्याला देवाला तिथं सोडला आणि त्या देवाकडे गेला बसते गाडी. त्याला वाटलं खाली पाडलं, त्याच्या लोकांनी बसला. तिनं सांगितलं काय होतं, तुम्ही देवाने दुसरा कोणी तिथे त्याला त्याच्या लोकांनी बसल्यानंतर देवाला तिसरी लिले केला. उभे हो तिच्या नवऱ्यासारखा दुसरा गाडीत बसवला. तिसरा झाला. हे म्हणतोय मला कुठं आहे, मला कुठं मारतोय? तो बसून गाडी घेऊन चालला. असं करत करत गोकुळापर्यंत गेला आणि गोकुळा झाल्यानंतर मग ती दोघंच राहील. कोण? तिचा खरा मालक तो आणि देव राहिला. आणि
नंदबाबाला सांगितलं माझी पत्नी माझी गवळण हा मधीच आलाय सोन्या माझ्यासारखा दिसतोय आणि माझीच पत्नी म्हणते आंधळ्याचा पारसा माझी बायको म्हणायची. आणि मग नंदबाबांना न्याय दिला. न्याय म्हणजे माझ्याकडे जरी देव असला जरी तुझी गवळण असतील तरी माझ्याकडे न्याय. 5 फुटाचा खड्डा काढला. हा खड्डा जो कोणी पार करील त्याचीच ही गवळण त्याचीच ही पत्नी. बाकीचा असं तो आमचा देव असेल आमचा कृष्ण असेल. 5 फुटाचा खड्डा केला. पहिलं कोण उडी मारणार? भगवान श्रीकृष्ण सांगितलं त्याला मारायचं. देव म्हणणार नाही त्याला मारायला तो नकली आहे. जो ओरिजिनल होता तो काय म्हणला तो नकली आहे त्याला उडी मारायला हवा. मग आता ओरिजिनल भगवान होता. भगवानाला काय कमी आहे का? अहो काय करतो आणि तर करतो. त्याने एका झटक्यातच पलीकडे 5 फुटाचा खड्डा पार करून गेला. आणि मग घेऊ आला कोण? ते गवळणीचा मालक. दोचा करायचा माझ्यासारखा जिंबी वाढायचा भात वाढायचा हितपर्यंत पळून यायचा. बॉल टाकतात ना क्रिकेट पाशी तसा पार पिच पर्यंत पळून यायचा. आणि ती खड्डा बघितला का परत मागायचा आहे. अहो 5 फुटाचा खड्डा उडी मारायची म्हणजे कोणाचा जीव धोक्यात घालायचा. परत जायचा बॉल फिरवत परत जायचा. खड्ड्याजवळ आला की परत मागायचा. 4-5 वेळा त्यांनी केलास. किती वेळा केलं? आनंदबाबाच्या पाया पडला. नंदबाबा एक गवळण माझी पत्नी बी त्यालाच द्या आणि ती गाडी बी त्याला द्या. हे आपल्याला काही नको ह्या खड्ड्यात पडून मारायला बोलत आहे. आणि मग नंदबाबाने न्याय केला. तुला खड्ड्याच्या अर्थी पार होत नाही त्या अर्थी तू खरोखर या गवळणीचा मालक आहे. आणि खड्डा याच्या अर्थी पार केलाय तो आमचा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे. अशा चोऱ्या उघडकीस आल्या असे दिला केल्या. आणि मग देवाला यशोदेने सांगितलं तू काही तर ह्याच्या कामाचं नाही. मग कुठं जा? गोधन आहे मग चाराला जा. मग त्याला त्या शाळेत पाठवलं. गाया घेऊन दररोज जावं लागला. गोपाळाला चौघड्याला घेऊन जावं लागला. गोपाळाने गाया चालवण्याची एकदा का जनावर जेवलं म्हणजे चारा खाल्ला. उभ्यानंतर विरोध करतो नाही तर बसून तर विरोध करतो. आपण किती वेळा जेव द्या थोडासा आवडीचा पदार्थ असला की आणाच म्हणते. जनावरचं तसं नसतं. एकदा स्पॉट भरलं की विरोध करतोय बसून. जनावर बरी आपल्यापेक्षा. दादा कोणी सांगून गेला विठाल आणि जनावर बसली का मग ह्यांचा खेळ व्हायचा. मग खेळ प्रत्येक खेळाचा होतो तो हमामा पोरं हमामा खेळे भवरा ग भवरा या राजकीचा सगळे खेळ खेळून झाल्यानंतर मग त्या भगवान कृष्णाला त्या गोपाळाला सांगितलं देवा आता एक कुठेपर्यंत 11:30 वाजल्या अजून 17 वाजले ना किती वेळ चालायचं? देवा आता भास्कर आणि भाग मोठी भूक कायम सामूहिक खेळायचे सोडून. मग देवानं सांगितलं माझ्यासारख्या सगळ्यांच्या शिदोरे आणा. मग देवानं सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. सगळ्याच्या एकत्र शिदोऱ्या केल्या. सगळ्याच्या शिदोऱ्यांचा काला केला. सगळ्यांना कमलाच्या आकारानं बसवलं. प्रत्येकाचा तो काला तो केलेला शिदोरीचा तो खिचडी काला भगवान श्रीकृष्णाला आपल्या हातात घेतला आणि प्रत्येक गोपाळाला तो भरवला. आणि अशा प्रकारे यमुनाच्या तटावर त्या भगवान श्रीकृष्णानं हा काय केला काला